हॅलो, गुड मॉर्निंग. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर चला आता पुऱ्या करायला. अरे हां, पण कुणी नवीन असतं तर त्यांना समजणार नाही ना या डायरेक्ट असं कसं काय बोलताय. तर जे कोणी नवीन बघताय त्यांच्यासाठी मी सांगते का मी आता 1 महिन्यापूर्वी आपली शुभांगी नावाचं माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. आणि सध्या तरी माझ्या चॅनलवर माझ्या पुतणी सानिकाईच्या लग्नाचं सगळं शूट चालू आहे. तर कालच मी आता सारण बनवले, त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि काल सारण बनवलं, आता आज आम्ही पुऱ्या करायला चाललो आहे. तर पुऱ्या आम्ही कसा करतो काय तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आमच्यासोबत. आणि जर असेल तर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि चला आता पुऱ्या करायला, पुऱ्या खायला खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे. हे बघा माझ्याबरोबर गिरू आहे आणि रोहिणी पण आहे. गिरू चला बेटा, बाय कर. हां बाय. तर आम्ही चाललोय आता. तेरच बिचारा दुकानातून आला आम्हाला सोडवण्यासाठी, कारण खूप ऊन होतं. मग तो दुकानावरून आला घरी आणि आता आम्हाला गाडी सोडवायला चाललाय. तर हे बघा गिरू आणि रोहिणी बसली आहे. गिरू, रोहिणी, गिरू चल माझ्याकडे येते बेटा, चल माझ्याकडे ये बसायला, माझ्याकडे ये ना. मी मुद्दाम पुढे बसली, म्हटलं गिरू येईल माझ्याकडे. पण गिरू कसली, मम्मी असली का मला भावच देत नाही. मम्मी असली का तिला मम्मी लागते, मम्मी नसली का मग चालतं तिचं आजी आजी. लय हुशार बाई पोर आजकालचे. हे बघा गिरू आली माझ्यासोबत पुढे बसायला. गिरू आपण कुठे चाललो बेटा आता? हा भूर चाललो. आमच्या गिरूला भूरच बोलता येते रस्ता करून, रस्ता काही बोलत नाही ती. तू काय खिडकीतून बाहेर जाणार होती काय? खिडकीची काल चुकडी होती म्हणते खिडकीतून बाहेर जाणार होते काय? पीठ मळून तयार झालंय पुऱ्यांचं हे बघा. आणि ते सुकवणे म्हणून मस्त कॅरी बॅग मध्ये ठेवलेलं हे बघा. हे काल आम्ही पुऱ्यांसाठी केलेलं सारण मस्त झाले बघा. हे बघा एकदम मस्त छान मऊसूत सारण आहे. जास्त कोरडं नाही जास्त ओलं नाही असंच सारण लागतं. छान वास येतोय आणि मस्त झालंय सारण बरं का. आणि आता इथं पुऱ्यांची सर्व तयारी झाली आहे. हे बघा पातेल्यात सारण आणलंय, मळलेलं पीठ आणलंय, लावण्यासाठी कोरडं पीठ आणलंय. आणि आता सुवासिनी 5 जणी हळदी कुंकू लावताय. आणि प्रथम आता गणपती बाप्पा करतील आणि मग पुऱ्यांना सुरुवात होईल. तर इथे गणपती बनवते माझी पुतणी सारिका. सरला 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 हे बघा. सोंड करायला इथं गणपती बाप्पा तयार झालाय. केळाचा बाप्पा बनवलाय माझी पुतणी. ही सरला आईने गणपती बाप्पा बनवला आहे बघा. आणि गणपती बाप्पाची पूजा करताय सुहासिनी. तर इथे मी आणि गिरिजाने पण बाप्पाची पूजा केली, नमस्कार केला बाप्पाला. गिरीने पण. तर इथे बाप्पाची पूजा झाल्यानंतर हे बघा इथे लाटा करताय. इथं आमच्या मावस सासूबाई म्हणजे माझी बहीण पण आहे शांता मावशी. ह्या इथे ह्या बाई आहे आणि ह्या बाकीच्या मुली ह्या बघा ह्या पुऱ्या लाटताय बघा. पुऱ्या लाटायचं काम सुरू झालं आहे आणि बघा इथं पुऱ्या भरायचं काम चालू आहे. रोहिणी घे ना, रोहिणी नाव घे. शोधून सापडणार नाही आमच्या तेजसरावांसारखा हिरा. छान छान. पुऱ्यांच्या कामाला भरपूर वेग आलाय. हे बघा भरपूर महिला आलेल्या आहे. कोण आहे बघा, कोण लाटा करतंय, कोण लाटतंय, तर कोण भरतंय असं. आता भरपूर बायका आलाय पुऱ्या करायला. आणि मला आता मी घरची त्याच्यामुळे मला दुसरं आता कामाला येतात चालू दुसरं काम करायला. इथे पुऱ्या हां हे बघा आमच्या सासूबाईंनी सूप उचलले. तर आमच्या सासूबाई नाव घेत आहे. सासूबाई नाव घे, पदर सेवारून घे चांगला. नाही काय ना आता तुम्ही सुभाषात घेतलं ना पटकन घे. हे बघा या आमच्या चुलत सासूबाई आता हे नाव घेत आहे. तर यांचं नाव आहे का? ए सगळे शांत बसा, नाव घेताय, घ्या नाव, नाव घ्या ना. नाव घ्या ना.
नाव घ्या, नाव घ्या. हा घ्या. हा नाव घ्या ना. नाव आजशे रवा पावशेर खावा. जर तू पाटलाचं नाव घेतो तर 100 रुपये ठेवा. अरे वा, छान 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 छान. हे बघा इकडे ह्या झालेल्या पुऱ्या ठेवल्या आहे. आणि बघा हे तेच हनुमानाचं मंदिर आहे. तर तिकडे पुऱ्या चालू आहेत. आमच्या जाऊबाई आल्या आणि त्या म्हणे शुभांगी तू बाकीचं काम कर. तर आता मी इथं हे बघा इथं दुसरे काम करायला आले आहे. ते मला दाखवते मी काय काम करायला आलेली आहे. तर हे बघा आमच्या सोबत हे रामनाथ भाऊ आहे. हे माझ्या मिस्टरांचे सख्खे चुलत भाऊ आहे. आणि हे बघा हे तळताय. आता हे काय तळताय तुम्हाला दाखवते मी. रामनाथ भाऊ तुम्ही काय तळू राहिले? हा हे बघा हे छानपैकी कुरड्या तळताय. हे बघा हे बघा इथं मस्तपैकी मुलीचे वडील आमच्या नामदेवाला बसले. सानिका यांचीच मुलगी. आणि हे बघा मस्तपैकी वीर बसलाय, जोयू बसलाय. बाबा असल्यानंतर पोरांना काहीच लागत नाही. आणि बघा इकडे आमचे बैल आहे मस्तपैकी. आता आम्ही शेतकरी त्याच्यामुळे आमचं सगळं आहे. हे बघा आणि हे बघा कुरड्या तळायचं काम चालू आहे मस्तपैकी रामनाथ नानांचं. कुरडई छान उठली. हे बघा त्याच्यामध्ये कुरड्या आहे. हे बघा किती पांढरा शुभ्र छान कुरड्या आहे. आमच्या घरच्या कुरड्या ह्या. एवढ्या कुरड्या आम्हाला तळायच्या आहे आता. तर हे बघा ही नवरीची आई आलेली आहे. यांची काहीतरी लगबग चालू आहे. आणि हा नवरीचा भाऊ संजू उभा आहे मस्तपैकी. तो सगळी देखभाल करतोय. पहिला चाललाय पुऱ्या करायला. हे बघा किती मस्त कुरड्या उठताय. आमच्या घरच्या कुरड्या ह्या. आणि ह्या 2 वर्षापूर्वी जुन्या कुरड्या ह्या. कारण मागच्या वर्षी जाऊबाईंनी कुरड्या नाही केल्या. कारण विनबाई वारलेल्या होत्या. अनुची आई वारलेली होती. मग त्यांनी मागच्या वर्षी कुरड्या नाही केल्या. तर ह्या 2 वर्षापूर्वीच्या कुरड्या आहे. पण बघा किती छान उठताय. बघा बघा जिथे कुरड्या म्हणजे पुऱ्या लाटायचं काम चालू आहे तिथे गाणे पण चालू आहे. तुम्हाला आवाज ऐकायला येतच असेल. तर हा नवरीचा मामा आहे आमचा राजू भाऊ. तर बघा हा पण कुरड्या तळायला मदत करतोय. रामनाथांना काम होतं तर ते मी थोड्या वेळ तळ शुभांगी तर मी मी आता कुरड्या पूर्ण तळून झालंय आणि मी आता पुऱ्या तळायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा गणपती बाप्पा पासून सुरुवात केली पुऱ्या तळायला मी. आणि परत मला दुसरं काहीतरी काम आलं आणि परत आता विठ्ठल बसले पुऱ्या तळायला. त्याला जोडी बाई बसली. हे बघा आता ते पुऱ्या तळत आहे. आता मला परत दुसरं काहीतरी काम आलं. पण आले पुऱ्या करायला. मी आमची जावई आहे पुऱ्या करणाऱ्या बायांसाठी. हे बघा आमच्या पूनमनी. हे बघा ही आमची पूनम आहे. तिने छान मस्तपैकी सरबत बनवून आणलाय. ती बायांना सरबत वाटत.
सरबत वाटला. रोहिणी रोहिणी आता पूनमनी सरबताचं रोहिणीकडे दिलं आणि रोहिणी आता सरबत वाटते बघा. गाण्यांचं पुऱ्या करायचं काम चालू आहे आणि गाणे पण चालू मस्तपैकी. हे बघा ते बघा ही प्रेरणा आली आहे पुऱ्या घेऊन मस्तपैकी परातीमध्ये. आता ह्या पुऱ्या तळायला न्यायच्या आहे बघा. तर तयार केलेल्या पुऱ्या छान झाकून ठेवले कारण त्या कडक जर झालं ना त्या पुऱ्या चांगल्या होत नाही त्याच्यामुळे छान झाकून ठेवले आणि बघा अशा भरून तळायला नाही बघा पुऱ्या करायचं काम चालू. बघा इथे बुंदी करायचं काम चालू आहे. लग्नासाठीची बुंदीची तयारी ही. ही बुंदी करणारे काका. दादा नाव काय तुमचं? भागवत. हे भाई मस्तपैकी बुंदी करताय. हे बघा ही केलेली बुंदी याच्यात टाकते इकडे पाकामध्ये टाकली. केल्यावर याच्यामध्ये टाकता का पाकात ही बुंदी? बुंदी करताना परत दाखवते तुम्हाला मी. काय हे कसला बर्फी करून झाली का नाही? अजून नाही केली का? इथं बर्फीसाठी पाक करताय. हा बेसन पिठाची बर्फी करताय आणि इकडे ही बुंदी चालू आहे. जो पाक तयार केले त्याच्यामध्ये हे बघा ही बेसन पिठाची बर्फी केलेली आहे. आता ही बर्फी थंड झाल्यानंतर ही ताटाला थापटते. ही बघा बर्फी थापण्यासाठी ही मुलगी तयारी करताय. दीदी काय नाव बेटा तुझं? अंजली. अंजली हे बर्फीची तयारी करते. या सगळ्या प्लेट्सला मस्त तेल लावून घेते आणि नंतर ते तयार झालेली बर्फी याच्यात टाकणार आहे. तर ही बघा ही अंजली मस्त आचार्याच्या हाताखाली काम करते आणि इकडे आमचे राजू नाना आहे. तळून झालेल्या पुऱ्या बघा इथे छान थंड व्हायला ठेवलेल्या आहे. मस्त खाली कागद टाकलाय पेपर टाकलाय त्याच्यावर आणि छान पेपर पुऱ्या थंड व्हायला ठेवलेल्या आहे पेपरवर. तर पुऱ्या करायला बरेच पाहुणे आले. आचारी बाहेर बुंदी बर्फी करायला आले. तर त्याच्यासाठी आम्ही मसाले भात करतो. ही बघा तांदूळ काढले जवळजवळ 6 किलो आणि मसाले भाताची तयारी केली आहे. ही बघा इथं कांदा चिरून पातेल्यात टाकलाय आणि आता मी इथं मसाले भात करतोय. हे बघा बरेच पाहुणे मंडळी वगैरे आलेली आहे आणि कोण काय काम करतं कोण काम काय करतं. आता लगीन घर म्हटल्यावर सगळ्यांनाच कामं असतात आणि सगळे कामं करतोय. हे बघा इथं मसाले भाताला आम्ही आता आदन ठेवलंय सगळी तयारी करून आणि हे बघा इथं हे 6 किलो तांदूळ काढले आम्ही. आता याच्यामध्ये भात शिजत टाकतो. तर इथे तळून झालेल्या पुऱ्या इथे सुकवण्यासाठी ठेवत आहे. हे बघा आणि भरपूर पुऱ्या करून झालेल्या आहे कारण भरपूर बायका आल्या होत्या ना पुऱ्या करायला. आता खेडेगावात असं मदतीला बोलवलं का कोणी पण पटकन येतं आणि खूप साऱ्या बायका असल्यामुळे भरपूर पुऱ्या करून झाल्या आहे. एवढ्या पुऱ्या करून झाल्या. एवढ्या पुऱ्या करून झाल्या. बघा इथे असं पुऱ्यांचं काम चालू आहे अजून आणि बघा ह्या बायका पुऱ्या करूच राहिल्या अजून पण पुऱ्या करताय. तर इथे पाकातनं काढलेली बुंदी सुकट टाकताय कारण पाकातनं काढलं त्याशी सुकट टाकावी लागते. राणा बुंदी खाऊन पाहिली का? हे बाई राजू ना बुंदी व्हायचं काम सोडून आहे ना बुंदी खायचंच काम दादा यांच्याकडे लक्ष राहू दे बरं का. तिला फक्त व्हिडिओ काढायचं काम आणि आम्हाला बुंदी खायचं काम. मग तेच ही बुंदी पाकातनं काढल्यानंतर इकडे हे बाजू सुकवताय मस्तपैकी आणि ते बर्फीचं पण पाक ठेवलेलं आहे. इथे हे आचार्यांचं बुंदी तळायचं काम चालूच आहे. सगळीकडे लक्ष द्यावं लागतं मला. सगळीकडे थोडी थोडी सगळ्यांची शूटिंग घेते आणि माझं चाललं एक झालं का एक काम एक झालं का एक काम. तर इथे ज्या बायका पुऱ्या करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यासाठी पुऱ्या आणि कुरड्या भरायचं काम चालू आहे. अशी पद्धत असते. ज्या बायका पुऱ्या करायला येतात त्यांना पुऱ्या आणि कुरड्या द्यायच्या आणि नंतर त्यांना नाश्ता वगैरे द्यायचा. बघा मसाले भात बनवून तयार झालाय. मसाले भात कसा झाला आता बायका खातील आणि सांगतील.
केलंय आम्ही. खूप घाई झाली कारण खूप सारे काम होते, त्यामुळे जरा घाईच झाली भात करायला. हो भरपूर पाहुणे वगैरे आहे आणि आमचं चालू आहे. एक झालं का एक काम, एक झालं का एक काम चालू आहे. आता भात झाला, आता भात वाढायला जाते तिकडे वाटतंय. तर आता बघू आता बायकांना भात आवडतो की नाही. सकाळपासून उठल्यापासून कामात आहे, ते वेळच नाही त्याला. कसं 10 मिनिटं तरी थोडं निवांत आणि पुऱ्या लागणार आहे बायकांना. बघा मस्त जेवायला वाढलंय, मसाले भात, पुरी, कुरडई. भात कसं झाला? छान झालं आणि खारट वगैरे हो ना. ते बघा भात छान झालाय असं सांगितलं त्यांनी. हे बघा सगळ्या बायका आता मस्तपैकी पुरी कुरडई आणि मसाले भात खाल्लाय. हे बघा कोण वाढतंय, कोण काय करतंय. आणि सगळ्या बायका आता मसाले भात खायला बसलेलं आहे. तर इकडे काही बायका उभा आहे, कोण काय करतंय, कोण काय करतंय. रोहिणी सकाळचे काम करून करून कशी बुंदी खाते. तिच्या नंदेबरोबर कशी मस्त त्या कशी बुंदी खाऊ राहिली. तिला भूक लागली. आई मला भूक लागली, भूक लागली, लागली बुंदी खायला. रोहिणी आमची. रोहिणी खा बुंदी, छान आहे बुंदी. इथं कोण पुरी कुरडई खाते, इथं कोण बुंदी खाते, इथं कोण काय करते, इथं कोण काय करते. हे बघा इकडे अजून कार्यक्रम चालूच आहे, बुंदी आणि बर्फी करायचा. आणि हे राजवाला बघा नुसते हसताय. आणि सगळ्या पाहुण्यांचं वगैरे जेवण झालं. आम्ही पण आता जेवायला बसलोय मस्तपैकी. रोहिणी, मी, गिरिजा. मी केलेला मसाले भात पण खूप छान झाला होता आणि पुऱ्या कुरड्या पण खूप मस्त झाल्या होत्या. छान वाटत होतं एकंदरीत जेवण करायला आणि सगळ्यांनी मस्त मज्जा केली. इथे बर्फी पण बनवून तयार झाली आहे बघा. हे सगळे बर्फीचे बॉक्स आहे. आणि इथे अजून बुंदी करायचं काम चालूच आहे बघा. बुंदी तळायची, पाकात टाकायची, नंतर हे बघा इथे टाकायची. गरम गरम लागत होती. आणि हे बघा हे राजवाने बिचारे किती काम करताय. मी खोटं सांगितलं, राजवाना काहीच काम नाही करत. बस 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 बस. तर इकडे केलेली बुंदी सुकवायचं काम चालू आहे. आमच्या पुऱ्या कुरड्या करून झाल्या, खाऊन झाल्या, भात करून झाला, खाऊन झाल्या आणि आमचं पुऱ्यांचं सगळं आवरलं. पण अजून आषाढ्यांचं काम ते चालूच आहे. पण आता निघते मी आता घरी.